आज मोठ्या प्रमाणात भाजीपाला मार्केटवर परिणाम दिसून येत आहे। पूर्वी कोबीचा भाव 20 रुपये किलो प्रमाणे होता, आता तो 40 रुपये प्रमाणे बाजारात विकला जातो। भाज्यांचे भाव पुढील प्रमाणे: टोमॅटो 30 रुपयात बाजारात विकायचा, आता मात्र तो 40 रुपये दराने ग्राहकांना द्यावा लागतो। वांगी पूर्वी 30 रुपये होती, आता वांग्यांसाठी 40 रुपये मोजावे लागतात। कोथिंबीर पूर्वी एक जुडी 20 रुपये होती, आता ती तब्बल 50 रुपयांनी ग्राहकांना बाजारात मिळते। मिरची पूर्वी 30 रुपये दराने होती, मात्र आता 40 रुपये तिचा दर झाला आहे। अभी हम लोग तो साहेब गरीब आदमी हैं, आम्ही गरीब आहोत, घरात थोडा पगार येतो, भाजी केवढी महाग झाली आहे, आम्ही काय करायचं? मुलांचं पालन पोषण करायचं, एवढ्या महागाईत आम्ही पोटभर कसं जेवायचं, कसं जगायचं? कैसे खाएंगे, कैसे गुजारा करेंगे? आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेल यांची भरमसाठ भाववाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर दिसून येत आहे। या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम भाजीपाला मार्केटवर होताना दिसून येत आहे। गाडीचे भाडे वाढले आहे। पूर्वी वाहतुकीसाठी 30 रुपये द्यायचो, आता मात्र 150 ते 160 रुपये मोजावे लागतात। मुंबईत जी गोण 15 रुपयांनी मिळायची ती आता 20 रुपयांनी मिळते। भाजीपाल्यांचे भाव वाढल्यामुळे नाशिक इथून येणारी भाजी मुंबईत कमी प्रमाणात दिसून येत आहे। यापुढे इतर राज्यातून भाज्यांची निर्यात कमी होईल याची शक्यता नाकारता येत नाही। सतत भाजीपाल्यांचे भाव वाढत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे काय होणार हाच प्रश्न निर्माण झाला आहे। याबाबत कृषी धोरण कुठल्याही प्रकारे उपाययोजना करताना दिसून येत नाही। कॅमेरामन राजेंद्रसह विकास मिरगण, MRIC, मुंबई।